माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं, खरा गद्दार आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्रानं दाखवून दिलं। व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम। बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत कुणाल कामराच्या गाण्यावर शिंदेंची प्रतिक्रिया। कुणाल कामराला धमकीचे असंख्य कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या, तर मला राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत। मी घाबरून माफी मागणार नाही, कुणाल कामराची प्रतिक्रिया। मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराला लवकरच दुसरं समन्स पाठवलं जाणार। पहिलं समन्सनंतर कामरा हजर न राहिल्यानं दुसरं समन्स पाठवलं जाणार। कुणाल कामराची मानसिक स्थिती बिघडलेली असावी, कामराला घटनेचं गांभीर्य नसावं, योगेश कदमांची कुणाल कामरावर टीका। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही, कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर योगी आदित्यनाथ यांची टीका। सामनातून कुणाल कामराच्या गाण्याच्या मुद्द्यावरून सरकारला पुन्हा डिवचलं, कामराचं गाणं अग्रलेखात छापत शिंदेंसोबत फडणवीसांनाही डिवचलं। दरम्यान कामरा प्रकरणात शिंदे पुरते बदनाम झाले, सामनातून हल्लाबोल। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आणखी एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची पालिकेची तयारी। शेख नाझीमचं बिनाकीमधील घराचं बांधकाम अवैध असल्याची पालिकेची नोटीस। आरोपीच्या आईकडून पालिकेच्या नोटीसला हायकोर्टात आव्हान। नागपुरातील बुलडोझर कारवाईचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून विरोध। बुलडोझर कारवाई म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान, सामाजिक कार्यकर्ते नासिर खान यांच्याकडून मत व्यक्त। नागपूर हिंसाचारासाठी दुपारीच हिंसा करणाऱ्यांना व्हॉट्सअॅप मेसेज। दुपारी गणेश पेठला येण्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेज। आरोपींची मोबाईल चौकशी केली असता बाब समोर। हिंसाचार प्रकरणी आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी। बीड सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेतील स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। आज दुपारी 12:30 वाजता स्नेहल जगतापांचा पक्षप्रवेश होणार। सुनील तटकर यांच्या नेतृत्वात स्नेहल जगतापांचा पक्षप्रवेश। सांगली जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का। जिल्हा प्रमुख संजय विभुते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार। आज एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश। संजय विभुतेंसोबत असंख्य कार्यकर्ते प्रवेश करणार। नवी दिल्लीत आज दुपारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींची पत्रकार परिषद। वाघ्या श्वानाच्या समाधीबाबत भूमिका मांडणार। संभाजीराजे छत्रपतींची रायगड प्राधिकरणावरून हकालपट्टी करा। ओबीसी आरक्षणाची मागणी करणारे लक्ष्मण हाकेंची मागणी। वाघ्या श्वानाची समाधी काढण्याच्या भूमिकेतून वाद पेटण्याची शक्यता। औरंगजेबाची कबर हटवू नये आणि वाघ्या कुत्र्याची समाधी काढावी, संभाजीराजेंच्या भूमिकेशी आम्ही सहमत। संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचं माढ्यात वक्तव्य। एक नेपाळी महाराष्ट्रात शाल घालून फिरतोय, त्यांना वाटतंय की माझ्यामुळेच महाराष्ट्रात हिंदू धर्म टिकून आहे। विधान परिषदेत अनिल परब यांची मंत्री नितेश राणेंवर नाव न घेता टीका। नागपुरात हिंसाचार झालेल्या परिसरात अद्यापही चोख सुरक्षा व्यवस्था। संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर। संचारबंदी हटवल्याच्या 4 दिवसांनंतरही पोलीस सतर्क। महाल परिसरात मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन तैनात। भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरून जीवे मारण्याची धमकी। टीव्ही डिबेटमध्ये नागपूर हिंसाचारावर पक्षाची बाजू मांडल्यानं धमकी। अजय पाठक यांच्याकडून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार। युनिक कॉन्टिनेंटल हॉटेलच्या स्ट्रक्चरल प्लॅनची पडताळणी सुरू। बीएमसीच्या परवानगीशिवाय बदल करण्यात आलेत का याची पडताळणी। बनावट विभागीय आयुक्तांचं एआयएमआयएम आमदाराशी कनेक्शन असल्याचा सवाल उपस्थित। मुफ्ती इस्माईल यांचा बनावट विभागीय अधिकाऱ्यासोबत फोटो व्हायरल। मुफ्ती इस्माईल हे मालेगावमधील एआयएमआयएम पक्षाचे आमदार। अहिल्यानगरमध्ये 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा दुसऱ्यांदा थरार रंगणार। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेल्या वादानंतर रोहित पवारांकडून आयोजन। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून स्पर्धेला मान्यता। नाशिकमध्ये आज कुंभमेळ्याच्या बैठकीचं आयोजन। आखाडा परिषद महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सर्व संत, महंत आणि महात्म्यांची उपस्थिती असणार। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नामकरणावरून साधू महंतांमध्ये वाद। रेकॉर्ड तपासूनच निर्णय घेणार, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। पालिकेत झालेल्या साधू महंतांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली भूमिका। राष्ट्रवादीच्या घड्याळ पक्षचिन्हावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर। घड्याळ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात कालही सुनावणी नाहीच। वेळेअभावी सुनावणीच होऊ न शकल्यानं पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर। आम्ही मेहुल चोक्सीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत। फरार हिरे व्यापाऱ्याबाबत बेल्जियम सरकारचं पहिल्यांदाच विधान। मेहुल चोक्सी सध्या बेल्जियममध्ये वास्तव्यास।
मालेगावात साध्वी प्रज्ञा सिंहच्या उपस्थितीत होणाऱ्या हिंदू संत संमेलनाला परवानगी नाकारली। हिंदुत्ववादी संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत नाकारली परवानगी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला नागपूर दौऱ्यावर। मोदी रेशीमबागमधील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाला भेट देणार। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यामुळे भाजपा आमदारांचे 2 दिवसीय प्रशिक्षण रद्द। आमदार आणि मंत्र्यांसाठी केले होते प्रशिक्षणाचं नियोजन। राज्यात भाजपचं सरकार आलं पण कर्जमाफीचं आश्वासन अपूर्ण। खासदार प्रतिभा धानोरकर यांची सरकारवर टीका। खासदार प्रतिभा धानोरकरांचं संसदेत मराठीत भाषण। टोरेस घोटाळा प्रकरणात नवीन माहिती समोर। टोरेसच्या व्यवस्थापनाचे फक्त स्टेशनरीसाठी 5 कोटी खर्च। 5 कोटी खर्च केल्याचा परेलच्या स्टेशनरी सप्लायरचा जबाब। टोरेस कंपनीकडून 2 कोटी 7 लाखांच्या 19 कार खरेदी। मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार। कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या आरओबीवर गर्डर लॉन्चिंगसाठी ब्लॉकचं नियोजन। नवीन पाईपलाईन पुलाचं बांधकाम करणार। स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरण आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी। पीडितेसह बस चालक वाहकाचे जबाब नोंदवले। आरोपी विरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यासाठी डीएनए चाचणी। राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। शेतीचं नुकसान। कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी, तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता, तर काही भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता। हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहराचा जायकवाडी धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद। 3 कोटी 36 लाखांच्या थकबाकीमुळे पैठणचा पाणीपुरवठा बंद। गेल्या 2 वर्षांपासून पैसे थकल्यानं पाटबंधारे विभागाची कारवाई। चिपतमाळमध्ये शेतीच्या मोजणीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला अटक। महागाव तहसीलदार अभय मस्केंच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। शेतमोजणीसाठी वारंवार तहसीलदारकडे न्याय मागण्यासाठी शेतकरी जात होता। जन आंदोलन आधार संघर्ष समितीकडून तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात 7,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। मार्चमध्ये वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई। नागपुरातील 5,000 ग्राहकांचा कारवाईत समावेश। मार्च महिन्यातच गोंदिया जिल्ह्याचं तापमान 36 अंशावर, एप्रिलमध्ये पारा 40 अंशावर जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज। उन्हाच्या चटक्यापासून नागरिक हैराण। राज्यातील तापमानात वाढ, धरणातील जलसाठा कमी। राज्यातील धरणात 49% पाणीसाठा। पाणीसाठ्याबाबत जलसंपदा विभागाची आकडेवारी। मराठवाड्यातील धरणांमध्ये 46%, तर नागपूर विभागात 46% पाणीसाठा शिल्लक। सोलापूरच्या करमाळा तहसील कार्यालय येथे तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांची आढावा बैठक। बैठकीत फार्मर ॲग्रिस्टिक आणि महसूल विभागाची प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्याच्या तहसीलदारांच्या सूचना। गोंदियातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 21% शिक्षकांची पदं रिक्त। पटसंख्या असूनही शिक्षक नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना कोण शिकवणार, पालकांचा सवाल। कोकणातला 523 किमी लांबीचा सागरी महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 3 वर्षात पूर्ण करणार। मंत्री दादा भुसेंनी दिले आदेश। इगतपुरीच्या वाळविहीर गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू। महिलांचं ठिय्या आंदोलन आणि TV9ने बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला जाग। नागरिकांनी मानले TV9चे आभार। परभणीत राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन। न्यायालयातील प्रलंबित 7,567 प्रकरणं निकाली निघाली। 19 कोटी 39 लाखांपेक्षा जास्त रकमेची वसुली। पुणे येथून गंगाखेड मार्गे नांदेडला जाणारी खासगी प्रवासी बस उभ्या ट्रकला पाठीमागून धडकली। गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील दैठणा येथे अपघात। दुर्घटनेत 5 प्रवासी जखमी। सोलापूरच्या करमाळा येथे गेल्या 1.5 वर्षापासून प्रत्येक सोमवारी रामकृष्ण हरिनामाचा जप सेवा। संगोबा येथील आदिनाथ महाराज मंदिरात महाप्रसादाचं आयोजन।